हे बघा मित्रांनो, काका कुठे चढलेत ते बघा. ही शिडी लावले पेरूला आणि पेरूवरती घेवडीची वेल गेले. तिकडून घेवडी काढतात आहे. किती घेवडी लागले ती बघा. बापरे, ही बघा आहे ना. काय हो, भरपूर लागले घेवडी. हा, खूप सारे लागले. हात नाही पोचणार ना. अच्छा, यांचा हात पण पोचत नाही. शिडी लावून सुद्धा हात नाही पोचत. हे बघा किती काढतात आहे ते बघ. भरपूर भरपूर लागलेत. बघू, दाखवा. हे बघा किती भरून भरून काढतात आहेत. वाव, मस्त आहेत हो. टाका खाली, टाका. वाव, भरपूर घेवडी लागले. आम्ही ना दाणे होईपर्यंत ठेवत नाही तिला. दाणे झाल्यावरती ना मग काय दाणे घ्यायचे आणि वरची साल टाकून द्यायची. तसं काय मला आवडत नाही. मी काय करते, कोवली असेल ना तेव्हा कटकन मोडते ना, अशी असते ना पापडी, तेव्हाच मी काढायला सांगते. हे बघा कुठे कुठे चढतात आहेत. त्यांच्या हाताला लागत नाही ना. कोकणामध्ये ना मित्रांनो भाजीची बिलकुल कमी नाही. फक्त कष्ट करणारा माणूस पाहिजे. जागा भरपूर आहे आणि ज्यांच्याकडे जागा आहे ना तो सगळ्यात मोठा श्रीमंत. पण कष्ट करायला पाहिजे हो. तुम्ही म्हणाल जागा असेल तर जागेला बघून काय करायचं, त्याच्यात कष्ट करायला नको. हे बघा, आता ही घेवडीची वेल एवढी वाढली आहे तर आम्ही त्यांना किती मेहनत घेतो. हे काका तर सारखं काय ना काय करतच असतात. तुम्हाला तर माहितीच आहे. दाखवते तुम्हाला ती वेल. बघा आता कुठे चढलेत बघा. त्यांना उभं राहायला पण जमत नाही. पण काय करणार, भाजी पाहिजे ना. आता ती खराब होऊन जाणार घेवडी सर्व आलेली. ही बघा, ही घेवडीची वेल आहे. ही बघा केवढी जाड झाली ती बघा. आणि हिला बघा आम्ही सर्वीकडे रकाडी टाकले चुलीमधली आणि तिला थोडं थोडं पाणी टाकतो, जास्त नाही टाकत. मग तुम्ही सांगा हिला काय मेहनत केल्याशिवाय एवढी होते. हे बघा साईडला दुसरी पण वेल फुटले. हे बघा केवढी मोठी झाली बघा आणि केवढी जाडी झाली. आणि ना ही पेरूवरती गेले. हे बघा, हे माझ्याकडे हा पेरू आहे. पेरूवरती गेलेली आहे वेल. पुन्हा काढला नाही. हा टाका. हे बघा किती झाल्या. मी ना ते जसं जसं वरनं टाकतात ना तशी तशी मी ना सर्व हे गोला करून ठेवते. हे आमचा नळाचा पाईप पण आहे इथे. आमचं पाणी भरून झालं ना की आम्ही थोडं थोडं झाडांना शिपतो पाणी. नाहीतर मग पर्यामध्ये मोटर आहे ना आमची लावलेली, मोटरचं पाणी मग आम्ही पर्याचं पाणी लावतो झाडांना. हे बघा खूप मेहनत घ्यावी लागते तेव्हा मिळतं आपल्याला. माझ्याकडे भरपूर भाजीपाला. ही घेवडी, हे घेवडीला ना हिवाळ्यामध्ये जास्त भर येतो. ही घेवडी आहे माझ्याकडे. इकडे ना हे चिकूचं झाड आहे. हे चिकूवरती तेंडली, भेंडे, वांगी, पालाभाजी भरपूर माझ्याकडे असतात. हे बघा हे सर्व पालक आहे. त्याच्यात ही मोहरी आहे. हे बघा याच्यात कुठे कुठे मुलासुद्धा आहे. आणि पालक बघा किती सारी पालक आहे ना. छोट्याशा जागेमध्ये मी करते. जास्त करून पण काय उपयोग आहे ना. खराब होण्यापेक्षा आपल्या छोट्याशा जागेतच करायची ना. भाजीची काय कमी नाही, फक्त मेहनत करायला पाहिजे बाबा. हे बघा कसं काढतात आहे. त्यांचा हात पण पोचत नाही. असं जर पाय बी घसरला तर खाली पडायला होणार. तरी पण बिंदास करतात आहे ते. हे बघा मी एकत्र सगळी गोला केली होती. वरून टाकतात तर सगळीकडे जातात ना. हे बघा कशा घडच्या घड येतोय, सर्वीकडे जातात. मग मी एकत्र गोला केलेली. आता मी हे भरते परडीमध्ये. हे बघा, बघा आहे ना. मजा वाटते हो. वरून टाकतात भाजी, मी खाली आपली बसून व्हिडिओ पण करते आणि गोला पण करते. खरंच खूप मजा येते, आनंद येतो खूप. तुम्हाला होतो का आनंद? हां, तुमच्याकडे पण होत असेल होय की नाही. असं नाही की मी म्हणते माझ्याकडेच आहे. सर्वांकडे कोकण म्हटल्यानंतर सगळीजणं करतातच करतात होय की नाही. हे बघा, हे बघा केवढी झाली ती. किलोभर झाली. आता काय एवढी काय मी काय एकटी करणार नाही. मला पाहिजे तेवढी मी करणार. आता आमच्या ताईला देणार थोडी.
असं करणार. कुठे कुठे पडते बघा. मला घडी घडी उचलून एकत्र गोळा करावे लागतात. मजा येते पण मला. हे बघा आहे ना केवढी झाली ती. आणि ती पण बघा बिना केमिकलची. एक किडलेलं पण तुम्हाला दिसणार नाही. एकदम चांगली ताजी टवटवीत. हे बघा कसं टाकतात आहेत खाली. कुठे कुठे जाते हे बघा. हे बघा कुठे कुठे जाते. याच्यामध्ये ना दाणे नाही आहेत. दाणे जर असते ना तर मग हे दाणे काढून घ्यायचे आणि वरचं हे टाकून द्यायला होतं. मग मला तसं नाही आवडत. मला हे पण आवडतं हे घेवडी. म्हणून मी कवलीच काढायला सांगते. आता हिला बघा. ही बघा मोडली लगेच होय की नाही. हे बघा कच्चेच आहेत बारीकच आहेत दाणे त्याच्यामध्ये. छान लागते भाजी. कांदा टमाटर टाकायचं बटाटा मस्त होते भाजी. मित्रांनो आवडतात ना तुम्हाला कोकणची व्हिडिओ मी दाखवते ती. तुम्हाला एक सांगू मित्रांनो आजकालच्या कसं असतं माहिती आहे. ओ बापरे बघा किती टाकतात आहेत. कसं असतं माहिती आहे. मुलींना पण ना नोकरीवाला मुलगा पाहिजे आणि शहरामध्ये त्यांची रूम असली पाहिजे. अहो पण तुम्ही एक विचार करा. कोकणामध्ये ज्याची जागा जमीन आहे एवढं मोठं घर आहे त्याच्यापेक्षा श्रीमंत कोण आहे का सांगा बघू. तुम्ही स्वतः मालकीन होऊन बसणार जर गावच्या मुलाशी लग्न केलं तर होय की नाही. पण काय प्रत्येकाची आवड असते होय की नाही मित्रांनो. मग कोकणामधली मजा ही कुठेच येत नाही. आता नको इंजिनियर नको डॉक्टर. गावचा मुलगा पाहिजे ज्याची शेती आहे जागा जमीन आहे. हां जसं तुम्ही ऑफिसला काम करता तसं शेतामध्ये काम करा ना. अर्धा दिवस काम करायचं अर्धा दिवस आराम करायचं. पण तुम्ही स्वतःचे स्वतः मालक असणार. नवरा मालक आणि बायको मालकी होय की नाही. मग बघा काय छान वाटते. हे बघा पुन्हा एवढी टाकला आणि खाली मी आपली एका बाजूला जमा करून करून सगळी घेते. हे बघा आहे ना. तुम्हाला सांगू का मी अजून पण ना भेंडे काढून ठेवलेले आहेत फ्रीजमध्ये. जास्त वेळ ठेवलं तर मग ते जून होतात ना म्हणूनसाठी मी भेंडे पण ठेवलेत काढून. हे बघा किती झाली बघा. अजून आहेत वरच चढलेले आहेत बसलेत उतरले नाहीत अजून खाली. अजून आहेत त्यांचा हात पण पोचत नाही ना वरती. हे बघा ताजी ताजी एकदम. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही ना 2 वर्षी ना मांडव घातला होता त्या घेवडीच्यासाठी. पण ते माकड मस्त आरामात त्याच्यावर बसायचे आणि सर्व घेवडी खायचे. मग आता ह्या वर्षी आम्ही काय केलं जाऊ दे म्हटलं जाते ती झाडावर. याच्यावरती काय त्यांना बसायला जमत नाही. हे बघा वेली सगळ्या खाली अशा लोंबतात ना म्हणूनसाठी आम्हाला एवढी घेवडी मिळाली बघा. हे बघा टाकतात आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.